श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 27 एप्रिलला आहे मोहिनी एकादशी, म्हणजेच उद्या आहे मोहिनी एकादशी। हे व्रत प्रभू श्री रामाने व पांडवांनी केले होते। त्याचबरोबर या दिवशी काय करावे व काय करू नये, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्व आहे। भगवान श्री हरी विष्णूंनी धारण केलेल्या अवताराची कथा आपल्याला माहिती आहे। मोहिनी एकादशीचे महत्त्व हे अगोदर जाणून घेऊया। जर आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बेल आयकॉन बटन प्रेस करा नवीन व्हिडिओसाठी आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। मोहिनी एकादशीचे महत्त्व आधी जाणून घेऊया। हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यात ही मोहिनी एकादशी विशेष फलदायी मानली जाते। असे मानले जाते या दिवशी विधी व्रत पूजन पूजा केल्याने मानसिक शांती मिळते, तर अधिक पापापासून मुक्ती मिळते। मोहिनी एकादशीचे पौराणिक महत्त्व आहे, म्हणजे समुद्र मंथनानंतर अमृत वितरणासाठी घेतलेल्या मोहिनी अवताराच्या भगवान विष्णूंनी हे मोहक रूप धारण केले होते। त्यामुळे या दिवसाला मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे। इतिहास कथा सांगायची झाली तर पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून अमृत निघाल्यानंतर जेव्हा राक्षस ते घेऊन पळाले, तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना मोह पाडण्यासाठी एक अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी रूप म्हटले गेलेले आहे। या मोहिनी रूपाने राक्षसांना मोहवून अमृत देवांना मिळवून दिले आणि सृष्टीचे रक्षण केले। त्याचबरोबर या दिवशी पूजा कशी करावी तर एकादशीच्या दिवशी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करून सडा रांगोळी वगैरे घर असं प्रसन्न सुशोभित करून स्नान झाल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करावे व घरातील देवपूजा करून नमस्कार करून एका चौरंगावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवावा, परंतु पूजा सुरू करण्याअगोदर संकल्प नक्की करा। भगवंताला पिवळे फुले, तुळशीचे पान, फळ, तुळशी शिवाय भगवान श्री विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही। तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही, त्यामुळे तुळशी ही आवर्जून व्हावी। त्याचबरोबर या दिवशी केशरयुक्त दूध किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा व पूजा पठण करावी। घरातील सर्वांना ऐकण्यास सांगावी पूजा। त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची आरती करावी। त्याचबरोबर शक्य असेल तर विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा रात्री जागरण करावे। या दिवशी म्हणजेच मोहिनी एकादशीच्या दिवशी आपण जेवढे जागरण करू ते तर आहेच, परंतु सहस्रनाम पठण करावे। द्वादशीला गरजू व्यक्तीला दान करा। स्वतः उपवास सोडवा, म्हणजेच व्रताचे पारण करावे। या व्रताचे फायदे असे आहे, हे व्रत केल्याने व्यक्तीचे मागील आणि या जन्मातील सर्व पाप नष्ट होतात। त्याचबरोबर मोहभंग या एकादशीचे पालन केल्याने मोह, माया आणि भ्रम यातून मुक्ती मिळते। आर्थिक अडथळे दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदते असे सांगितले गेले आहे। आता एकादशीचा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशीची तिथी ही 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6:08 सुरू होऊन 27 एप्रिलला सायंकाळी 6:17 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार मोहिनी एकादशी 27 एप्रिल सोमवारी केली जाईल व या व्रताचे उद्यापन हे 28 एप्रिल मंगळवारी होईल। या दिवशी सकाळी 5:38 पासून ते सकाळी 8:17 पर्यंत करता येईल, व्रताचे पारण करता येईल। त्याचबरोबर मोहिनी एकादशी 2026 शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:12 ते पहाटे 4:55 पर्यंत ब्रह्ममुहूर्त राहणार आहे। त्याचबरोबर
27 एप्रिल सोमवारी अभिजित मुहूर्त असेल सकाळी 11:49 ते दुपारी 12:42 असणार आहे अभिजित मुहूर्त. विजयी मुहूर्त दुपारी 2:28 ते 3:21 असणार आहे. अमृत काळ दुपारी 2:41 ते 4:20 असणार आहे. मोहिनी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त केली जाते. या दिवशी सौंदर्याचा आशीर्वाद सुद्धा मिळतो अशी मान्यता आहे. मग सौंदर्य सुख समृद्धीसाठी या दिवशी काय करावे, कोणते उपाय करावे? तर सौंदर्यासाठी आपण केशर तिलक उपाय करू शकता. भगवान श्रीहरी रूपाचे मोहिनी ध्यान करून केशर मिश्रित चंदनाचा टिळा लावावा. पूजेनंतर तोच टिळा आपल्या कपाळावर देखील लावायचा आहे. अशाने आकर्षित असं आपलं तेज दिसते. हा उपाय नक्की करून पहा. दुसरा उपाय म्हणजे तुळशीची सेवा. मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. हा खूप फलदायी असा उपाय आहे. हा तुम्ही संध्याकाळी नक्की करा व 11 किंवा 21 तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे व पाणी घालणे हे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे केवळ दिवा लावून दर्शन घ्यावे. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजेच अमृत उपाय. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला किंवा शाळीग्रामला दक्षिणावर्ती शंखाने पंचामृताचा अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक प्रसन्नता लाभते. त्यांचे सकारात्मक परिणाम म्हणजेच चेहऱ्यावरील तेजावर सुद्धा होते. हा उपाय करून नक्की पहा व आपला अनुभव शेअर नक्की करायला विसरू नका. त्याचबरोबर चौथा उपाय आहे ते म्हणजे दान. पिवळ्या वस्तूचे दान करावे. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे. या दिवशी गरजू व्यक्तींना पिवळे धान्य, पिवळे फळे किंवा पिवळे वस्त्र दान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो, जो मान सन्मान आणि समृद्धीचा कारक आहे. पाचवा उपाय म्हणजेच मंत्र जप व फलहार. शक्य असल्यास या मोहिनी एकादशीच्या दिवशी निर्जली किंवा फलहार करावा. मनातील सौंदर्याची भावना वाढवण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपण जप करावा. अशा प्रकारे तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही हे 5 सांगितलेले उपाय नक्की करा. याचा तुम्हाला नक्की अनुभव येईल. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि